आपण स्टार्ट. सो आपण आज पाचवा दिवस उद्या आणि परवा, कदाचित उद्या किंवा परवा मी उद्या एक एक्झाम देईल. कदाचित मला पुन्हा एक कार्यक्रमाचं नियोजन आहे, म्हणजे आमंत्रण आहे. म्हणून मी तिकडे जाईल आणि उशीर होईल. म्हणून मी उद्या तुम्हाला एक लिंक देईल. साधारण प्रयत्न करेल 7:30-8 नंतर. लेवल 0 ज्युनियरची एक ऑनलाईन एक्झाम असेल. ती एक्झाम सर्वांनी कंप्लीट करायची. आणि परत एक परवासाठी एक अजून लेवल 0 सिनियरची एक एक्झाम असेल, ऑनलाईन लिंक असेल. दोघं एक्झाम केल्यानंतर तुम्हाला साधारण एक सर्वात मोठो होता की व्हॉट इज द अबॅकस. अबॅकस काय असतं, अबॅकस शिकल्याने काय फायदे होतात, अबॅकस ही कन्सेप्ट काय आहे. आणि हे शिकल्यानंतर तुमचं स्वतःचं सेंटर सुरू करण्यासाठी मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत रीच व्हायचं असेल, मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल, तर हाऊ टू गो, या विद्यार्थ्यांपर्यंत कसं जायचं, त्याच्यासाठी कुठलाही पैसा, एकही रुपया, परत एकदा विनंतीपूर्वक सांगतो, एकही रुपया खर्च न करताही हजारो विद्यार्थ्यांपर्यंत हे तुमचं नॉलेज, किंवा तुम्ही अबॅकस टीचर आहात, ही कन्सेप्ट हजारो विद्यार्थी, बोलतो लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पण जाऊ शकतात. तुमचं डेडिकेशन किती, तुमचं कर्मसिद्धांतावर किती जोर आहे, या तुमच्या प्लॅनिंगने तुम्ही जाऊ शकतात. आणि एकही रुपया न खर्च करता, म्हणजे थोडाफार ठीक आहे, आपण जातो येतो कुठेतरी, एखादा बॅनर लावला, काहीतरी जाहिरात केली, छोटंसं विद्यार्थ्यांना समजावं, पालकांना समजावं, तुम्ही अबॅकस क्लास घेतात म्हणून थोडाफार समजावं, म्हणजे एक उद्देश आहे की जे बेसिक गरज आहे, बेसिक गरज म्हणजे 15-20 वर्षापूर्वी मी पण जेव्हा 400-400, 500-500 विद्यार्थ्यांना मी एका एका कॅम्प मधून शिकवायचो, तेव्हा सकाळी बॅनर मीच बांधायचो. हँडबिल पण मी पुन्हा परत एक कुठेतरी समर कॅम्प मध्ये स्कूलच्या बाहेर मीच वाटायचो. आणि पुन्हा परत दुपारी विद्यार्थ्यांना शिकवायला पण मीच असायचो. कारण हा एक कन्सेप्ट असा होता की एक पॅशनेटली काम करण्याचं, म्हणजे त्याच्यात कुठलंही, जर आपण चांगलं काम करत असू, तर त्याच्यात लाज, शरम किंवा वेगळं काही वाटण्याची गरज नसली पाहिजे. पण त्याच्यासाठी निस्वार्थ, कुठली अपेक्षा नसेल, तर मनुष्य हा एक झपाटल्याने किंवा स्वप्रेरणेने आपण हे सर्व करू शकतो. मग मी टीचर आहे, मग मी हँडबिल कसं वाटू, मी पुन्हा बॅनर कसा बांधू, मग मीच माईक लावायचो, मीच शिकवायचो, मीच सर्व करायचो. कारण बिकॉज ऑफ एक कार्यकर्ता म्हणून, एक आपल्याला करायचंय पॅशनेटली, लोकांपर्यंत नॉलेज पोचवायचंय. या आविर्भावांमधून गेल्या 15-20 वर्षापूर्वी पण मी हे काम सुरू केलं होतं. आणि ते आज तागायत सुरू आहे. म्हणून खूप मोठे मोठे आपले प्रोग्राम होत असतात. सेंट्रल मिनिस्ट्री, म्हणजे केंद्रीय मिनिस्टरपर्यंत पण आपल्या प्रोग्रामला येतात. पण एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून, म्हणजे जे काम पडेल ते काम करण्याची तयारी, कोणी चांगलं म्हणो अगर ना म्हणो, कोणी मूर्ख म्हणो की शहाणं म्हणो, आपलं काम आहे, आपलं ग्रेट काम आहे, असं स्वतःला मोटिवेट करून, स्वतःसाठी अभिप्रेत करून करत राहणं, करत राहणं आणि करत राहणं. जोपर्यंत म्हणतात ना की जीवात जीव आहे, जोपर्यंत इच्छाशक्ती, जोपर्यंत निसर्ग शक्ती साथ देते, तोपर्यंत करत राहणं, हा एक अभिप्रेत ठेवून आपण हा एक वसा घेतलाय, किंवा वारसा घेतलेला आहे ज्ञानदानाचा, असं समजून हे करत राहणं. तर मग या 5 दिवस, आज मला वाटतं पाचवा दिवस असेल, या 5व्या दिवसाच्या आपण प्रॅक्टिस तर करणार आहोत, पण बाकीच्या ताई येत नाही तोपर्यंत बडबड करतोय. आणि उद्देश आहे की मला वाटतं तुम्हाला लेवल 0 ज्युनियर आणि सिनियर, या ज्या दोन कन्सेप्ट आहेत, या कन्सेप्टचा अर्थ समजला असेल, मी असं समजतो. कारण मी तुमच्याशी खूप काही गप्पा मारलेल्या नाही, कारण इथं बोलायला संधी कमी, खूप ऐकावं जास्त लागतंय गेल्या 4 दिवसापासून. पण म्हणून पुन्हा परत एकदा सांगतो की लेवल 0 म्हणजे विदाऊट फॉर्म्युला बेस असलेले कॅल्क्युलेशन. आणि जर अबॅकस ही ब्रेनची जिम असेल, तर ऍडव्हान्स लेवलचे कॅल्क्युलेशन करताना पुन्हा परत गुंतागुंत वाढत जाते, ट्रेस वाढत जातो ब्रेनवरचा. कारण तेव्हा सम टाइम सम ऑफ द कॉम्बिनेशन, नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला, इन हाऊस फॉर्म्युला, असे वेगवेगळे साधारण 40-45 फॉर्म्युला बेस असलेला हा सिलेबस, कुठला फॉर्म्युला कुठल्या वेळेस वापरायचा, राईट टाइम राईट थिंकिंग, इकडे लक्ष द्या.
असं म्हटलं जातं की आयुष्यभर अभ्यास केल्यानंतर कुठेतरी एका टप्प्यावर, म्हणजे आयुष्याचा 10वीचा टप्पा असेल, 12वीचा टप्पा असेल, किंवा ग्रॅज्युएशनचा असेल, पीएचडीचा असेल, किंवा नोकरीला मागायला जाताना इंटरव्ह्यूचा टप्पा असेल, किंवा युपीएससी एमपीएससी कुठलीही आयुष्यातली परीक्षा असेल, त्यामध्ये त्या परीक्षेपर्यंत लहानपणापासून तर त्या परीक्षेपर्यंत केलेला अभ्यास आठवला पाहिजे. आणि याला म्हणतात रिकॉल सेन्स. राईट टाइम राईट इन्फॉर्मेशन रिकॉल झाली पाहिजे. आणि जर ही राईट इन्फॉर्मेशन रिकॉल झाली पाहिजे, तर ब्रेनमध्ये, मी काल म्हणजे आधी पण बोललो होतो की साधा 30, 35, 25 हजाराचा मोबाईल घेतला, त्याच्यात सुद्धा आपण अँटीव्हायरस फोनचं मेमरी क्लीन करत असतो. तो मग आपलं एवढं सुपर कॅम्प्युटर आहे, याच्यात जर इन्फॉर्मेशन राईट टाइम राईट आठवली पाहिजे, या कन्सेप्टला जायचं असेल, तर मग आपल्यासाठी ब्रेनसाठी अँटीव्हायरस काय? तर मी सांगितलं होतं की भ्रामरी आहे. त्याच्यानंतर मेडिटेशन आहे. जे ब्रेनच्या न्यूरॉन्सला प्युअर ऑक्सिजन पुरवतात. त्या सर्व योगामधल्या ज्या ऑक्सिजन थेरपी आहेत, त्या सर्व आपल्यासाठी ब्रेनसाठी पूरक असतात. आणि त्यातल्या त्यात ब्रेन जिम मधलं एक साधन आहे अबॅकस, रुबिक क्यूब. या ब्रेनच्या न्यूरॉनची एक्सरसाइज करत असतात, म्हणून हे पण एक उत्तम साधन आहे. आणि आत्ताच मी रिकॉल सेन्स बोललो, की एखादं पेन्सिलीचं टोक आपल्याला जर शार्प करायचं असेल, तर आपण शार्पनरचा वापर करतो. त्याच्या शार्पनरचा वापर केला की पेन्सिलीचं टोक शार्प होतं. मग जर बुद्धिमत्ता शार्प करायची असेल, तर आठवण्याचा व्यायाम झाला पाहिजे. आणि यालाच लहानपणी कधीतरी आपल्या कोणी पूर्वज किंवा आपल्या आपल्या घरामधले जे काही वरिष्ठ जे आपल्या मार्गदर्शक असतात, ते म्हणायचे की मुलगा हुशार आहे पण चंचल आहे. आणि त्याला म्हणायचे की बाबा थोडंसं चिंतन आणि मनन कर. आता हे चिंतन आणि मनन नेमकं काय मला माहित नाही. आणि म्हणून काल परवा पण मी सांगितला होता की गुरु पारायण करा, गुरु मंत्र जपा. म्हणजेच काय होतं की कुठल्या तरी निमित्ताने आपलं एका गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट होईल, हा उद्देश असतो. आणि तोच उद्देश अबॅकसच्या प्रॅक्टिस मधून साध्य होतो. कारण इथं व्हिज्युअलाइज मेमरी, मल्टिपल सेन्स ऑफ ऑर्गन्स वापरले जातात. आणि इनडायरेक्टली पुन्हा परत सांगितलं की जेव्हा त्या ताईंनी सांगितलं होतं की 46 - 8, देर इज अ 8 नॉट अवेलेबल. सो -8 इज इक्वल टू +2 - 10. असा जेव्हा आपण फॉर्म्युला वापरतो, दॅट टाइम तुम्हाला, मला जी क्रिया करायची आहे, प्लीज इकडे लक्षात द्या, जी क्रिया करायची आहे, त्या क्रियेचा परफेक्ट फॉर्म्युला आठवावा लागतो. याला म्हणतात आठवण्याचा व्यायाम. म्हणजे जे ऍप्लिकेशन मला करायचंय आणि ते ऍप्लिकेशन माझं पॉसिबल नाहीये, डायरेक्ट अवेलेबल नाहीये. आणि जेव्हा डायरेक्ट अवेलेबल नाही, तेव्हा काही फॉर्म्युला मला आठवावा लागतो. आणि आठवण्याचा व्यायाम केला की ब्रेनच्या न्यूरॉन्सला आठवण्याचा व्यायाम होतो. पुन्हा परत सांगतो की 22 अगेन +22, आन्सर इज द 44. +1 इज नॉट अवेलेबल ऑन लोअर बीट्स बिकॉज आन्सर इज द 44. अँड नाऊ जर 1 करायचं असेल तर इन हाऊस फॉर्म्युला +1 इज इक्वल टू -4 +5, असा फॉर्म्युला आठवावा लागतो. मग हे दरवेळेस बोलायची गरज नाही. जेव्हा बेसिक आपण प्रॅक्टिस करू हे लेवल 1 ची, किंवा जेव्हा आपण प्रॅक्टिस करू, जसं मी तुम्हाला आता काही वेळा मनातल्या मनात बोलायला सांगतो, तेव्हा प्रॅक्टिस करताना रिकॉल सेन्स, म्हणजेच आठवण्याचा व्यायाम प्रॅक्टिस केली जाते. आणि प्रॅक्टिस सुरू झाली की न्यूरॉन्समध्ये एक NLP, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, मी तुम्हाला सांगितलं होतं, कधीतरी माझ्या बोलण्यात आलं असेल. आणि मग न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग झाली की मग म्हटलं जातं की ब्रेनमध्ये आवश्यक आणि अनावश्यक, कारण तुम्ही सेट द झिरो म्हटले की तुम्ही विचारांची स्थिरता होते, एक विद्यार्थी कॉन्सन्ट्रेट करतात, एकाग्र होतात. आणि जे समोर मुव्हमेंट होतंय, जे कानांना ऐकू येतंय, किंवा जे समोर दिसतंय बुकमध्ये लिहिलेलं, ते बघून फास्ट कॅल्क्युलेशन करतात आणि कॉन्सन्ट्रेट होतात. विचारांची एकाग्रता वाढते, विचारांचं प्रमाण कमी होतं. जे मी काल परवा सांगितलं होतं की 24 तासात 60,000 विचारांची फ्रिक्वेन्सी असते. ती कदाचित आपण मोर प्रॅक्टिस केली की ती 50,000वर येऊ शकते, 40,000वर येऊ शकते, 30,000वर येऊ शकते. म्हणजेच याचा अर्थ अनवॉन्टेड विचार कमी होतात. आणि त्या 99% जे बिनकामाचे विचार असतात, म्हणून बिनकामाची एनर्जी वाया जाणं ब्रेनची, ती थोडी कमी होते. कारण 60,000त 90% बिनकामाचे विचार आणि 30,000त बिनकामाचे विचार, म्हणजे पर्सेंटेज ऑफ कामाचे विचार आणि बिनकामाचे विचार, याचं बॅलन्स थोडंसं
इम्प्रूव्ह होतं. आणि मग याला म्हणतात की थोडंसं फ्रिक्वेन्सी कमी झाली विचारांची, की मग आपल्याला कामाचे विचार येण्याची थोडीशी वृत्ती वाढते. क्विक रिस्पॉन्स सिस्टम वाढते आणि यालाच म्हणतात ब्रेनला ट्रेन करणं. हा एक सर्व प्रपंच आपण गेल्या 4-5 दिवसापासून आपण ऐकतोय. आणि म्हणून काल कुठल्या तरी ताईंनी, आता मला वाटतं रिंकू ताईंनी सांगितलं, की कालचा क्लास मला बघायला मिळाला नाही. ताई आम्हाला पण रेकॉर्ड करायला मिळाला नाही. कारण बिकॉज ऑफ Google ड्राईव्हवर जागा उपलब्ध नव्हती. म्हणून मध्येच हँग झाला आणि तो क्लास संपला. मला वाटतं काल आपण बडबड अशी केली होती, की साधारण बियॉन्ड द बॉर्डर झोन, म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत, दिल्लीपासून US पर्यंत ब्रेन ट्रेननी कशा पद्धतीने काम केलेलं आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत, दिल्लीपासून US पर्यंत. आणि त्याचे उदाहरण आपण व्हिडिओच्या माध्यमातून, फोटो मेमरीच्या माध्यमातून, जे फॅक्ट आहेत, फॅक्ट्स अँड फिगर्स, जे काही आपल्या कर्म सिद्धांताचा जो फॅक्ट आहे तो तुमच्या समोर मांडला. आणि त्याच्यातून असं बघितलं की 65 वर्षाच्या आजी किंवा मावशींपासून तर 5-6 वर्षाच्या लेकरापर्यंत प्रत्येक जण इन्व्हॉल्वमेंट कशी करतो याच्या प्रॅक्टिसमध्ये, बिकॉज ऑफ फॅमिलियर इन्व्हॉल्वमेंट कसं असतं. आणि आहे त्या जनरेशन कडून नेक्स्ट जनरेशन किंवा नेक्स्ट जनरेशन कडून आहे त्या जनरेशनकडे हे ब्रेन ट्रेनचं जी काही मेथॉडॉलॉजी कशी ट्रान्सफर होते, ही आपण व्हिडिओच्या माध्यमातून काल बघितली होती. त्याच्यानंतर आपण पुन्हा परत माझ्याकडे युनिट रॉड आहे, पुन्हा परत माझ्याकडे टेनचा रॉड आहे. मग 100चा रॉड कसा असेल, ही एक मर्यादा थोडीशी क्रॉस केली आपण. बियॉन्ड द बॉर्डर जाण्याचा विचार केला म्हणून आपण 256 पण बघू शकतो किंवा 299 पण बघू शकतो. बाय द प्रॅक्टिसने हे शक्य होतं. म्हणून सांगितलं होतं की सप्तशृंगी देवी सारखे पुन्हा परत 2 हात येतील, पुन्हा परत 2चे 4 होतील, 4चे 6 होतील. पण हे सर्व साधना, प्रॅक्टिस आणि बैठकीतून साध्य होणार आहे. आणि आपण हे बघितल्यानंतर परत आपण एक असं बघितलं होतं की मेंटल अरिथमेटिक. आणि मेंटल अरिथमेटिक मध्ये आपण एक व्हिज्युअल अबॅकस टूल. पुन्हा परत मी खूप साऱ्या रिसोर्सेसकडे जाणार नाही. मी तुम्हाला माझ्या म्हणजे बोलण्याच्या माध्यमातून मी तुम्हाला व्हिज्युअलाइज करायला म्हणजे प्रयत्न करेन की तुम्ही व्हिज्युअलाइज केलं पाहिजे. आणि काल तुम्हाला सांगितलं होतं की असं एक अबॅकस टूल असतं. या अबॅकस टूलमध्ये हा माझा राईट पार्ट असेल, तर हा युनिट रॉड आहे. त्याच्या बाजूचा लेफ्ट साईडचा हा माझा 10चा रॉड आहे, हा 100चा रॉड आहे, 1000चा रॉड आहे. आणि मग याला जर मी असं होल्ड करतो आणि जर मी या दोन बोटातून, म्हणजे या तीन बोटांमध्ये तीन बोटांमध्ये माझी पेन्सिल होल्ड असते, टोक खाली आहे, हे दोन बोट माझे असे मुवमेंट करतात. आणि या दोन बोटांचा वापर करून मी, प्लीज सर्वजण ऍक्शन मध्ये राहा, पेन किंवा पेन्सिल असली तर बेटर, हे तुमच्या सर्व बोटांमध्ये. आणि याला म्हणतात पिंच, याला म्हणतात ओपन पिंच, याला म्हणतात क्लोज पिंच, याला म्हणतात ओपन पिंच, याला म्हणतात थम अप, याला म्हणतात इंडेक्स डाऊन. एवढ्याच ऍक्शन आहेत. पुन्हा परत बघा, थम अप, इंडेक्स डाऊन, परत इंडेक्स डाऊन, इंडेक्स अप, क्लोज पिंच आणि ओपन पिंच. एवढ्या या 4-5 ज्या मुवमेंट आहेत, त्या 4-5 मुवमेंटच्या माध्यमातून आपण मेंटल अरिथमेटिक शिकू शकतो. आणि रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 9 -6, -6 साठी वरचा 5 आणि खालचा लास्टचा बीट आपण ओपन पिंच केला. देर इज आन्सर 3. -2 इंडेक्स डाऊन झाला पाहिजे, -2 ला, -2 ला इंडेक्स डाऊन, प्लस सेट द झिरो, सॉरी सेट द झिरो, सेट द झिरो. ओके. 8, 8 म्हणजे खालचे 3 बीट्स आणि वरचा 5 बीट्स आपण क्लोज केला. आन्सर इज द 8. -6 वरचा 5 आणि खालचा सर्वात खालचा एक बीट्स ओपन केला. आन्सर इज द 2 दिसतोय. +5 इंडेक्स डाऊन करा. +5 साठी इंडेक्स डाऊन. -5 इंडेक्स अप करा. तो -5 साठी इंडेक्स अप करा. देर इज आन्सर 2. आता हळूच कन प्लीज, अजून थोडस मुवमेंट आपण जाऊया पुढे. इकडे लक्ष द्या, हा माझा राईट हँड आहे. या राईट हँडचे मुवमेंट करतो मी. हा माझा राईट आईज आहे. सर्वजण प्लीज सेट करा की या राईट म्हणजे माझ्या उजव्या डोळ्यासमोर साधारण युनिट रॉड आहे. पण जर मी हात थोडा शिफ्ट केला, तुम्ही पण करून बघा, थोडा सर्वजण करून बघा. जस्ट मी थोडा डाव्या हाताकडे शिफ्ट केला, तर या डाव्या डोळ्याकडे माझा 10चा रॉड असेल. एक जस्ट इमॅजिनेशन करून घ्या. म्हणून पुन्हा परत जर मी आज हात केला, 22 असा झाला पाहिजे. म्हणजे 20 आधी, जे आधी बोलतो, प्लीज इकडे लक्ष द्या, जे आधी बोलतो ती पहिले ऍक्शन झाली पाहिजे. आता सध्या आपल्याकडे अबॅकस टूल नाहीये.
तुम्ही मला जर कदाचित मला आनंद झाला असता, तुम्ही जर मला मेसेज केला असता, की आम्हाला अबॅकस टूल बनवायचंय. त्या अबॅकस टूल कसं बनवायचं जरा सांगतात का? तर मी एखादी लिंक पाठवली असते ग्रुपमध्ये. पण जर अजून कोणी जर रिक्वेस्ट केली, तर मी जरूर पाठवून देईल. काही प्रॉब्लेम. पण रिक्वेस्ट केली तर. कारण मोर इंटरेस्ट असा भरभरून आला पाहिजे. आज धुळीवंदन असेल, रंगपंचमी असेल, बघा किती बापरे! ओले चिंब पार लाल, गुलाबी, काळे, निळे, पिवळे होईपर्यंत आपण कलर उधळतो. का? काही तिथं काय होणार आहे का फायदा? फक्त काय होणार आहे नंतर? नंतर डॉक्टरकडे 400-500 रुपये घालवावे लागतील. कारण आजकालचा जमाना ना एन्जॉयचा फार जमाना आहे. कुछ भी हो जाए, लेकिन जॉय बहुत है. मग शिवजयंती असो, तरी ढगाला लागली कळं गाणं लागलंच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती येवो, मग ढगाला लागली कळं लागलीच पाहिजे. बाबासाहेब आणि शिवाजी महाराज असते, तर त्यांनी म्हणतात ना, की त्यांनी काय-काय केलं असतं या पिढीला. त्यांनी काय-काय शिक्षा दिल्या असत्या. त्यांच्या कायद्याच्या बुकमध्ये तसं लिहिलं असतं. शिवाजी महाराजांनी कडेलोट केला असता, मी असं म्हणतो. जर गणपती बाप्पा असते, तर जिथल्या तिथं शाप देऊन यांना भस्मसात केले असते, जमिनीत पुरून टाकले असते, की अरे गणपती बाप्पा विद्येचं दैवत, ज्याला आराध्य दैवत म्हणतो आणि त्याच्या 7 दिवस, 8 दिवस, 11 दिवस आपण उत्सव साजरा करतो आणि गाणे काय-काय वाजवतो. जर गणपती बाप्पा जर हयात असते आणि खरोखर जर त्या मूर्तीतून गणपती बाप्पा जर देवरूपाने जर जागृत झाले असते, तर मी म्हणतो बिल्डिंगाच्या बिल्डिंगा त्यांनी जमीनदोस्त केल्या असत्या तेव्हाच्या तेव्हा. पण देव मी सांगितलं ना, देव नाहीये. देव निसर्ग शक्ती तो. निसर्ग शक्ती बदला घेते करोनाच्या रूपाने. निसर्ग शक्ती दुष्काळाच्या रूपाने बदला घेते. निसर्ग शक्ती महापुराच्या रूपाने बदला घेते. निसर्ग शक्ती तुम्हाला उष्णतेच्या रूपाने बदला घेते. निसर्ग शक्ती तुम्हाला डॉक्टरकडे पैसे खर्च करायला लावून बदला घेते. निसर्ग शक्ती कॅन्सरच्या स्वरूपात बदला घेते. निसर्ग रक्षी तुमच्या तरुणपणात दात तुमचे किडले जाऊन बदला घेते. हे निसर्ग शक्तीचं रूप असतं. म्हणजे देव कुठं आहे? तर निसर्गाकडे आहे. तर देव असता तर गणपती बाप्पा तिथंच गाणं लागल्या त्या मूर्तीतून बाहेर आले असते आणि म्हटले असते, "भडव्या, माझी जयंती साजरा करतो, माझा उत्सव साजरा करतो आणि गाणे कुठं लावतो?" तिथल्या तिथं कार्यक्रम केला असता. पण मला देव देवात नाही दिसला बाबांनो. म्हणून मी निसर्गामध्ये देव बघतो. कारण इट इज नॉट प्रॉपर. आणि म्हणून हा सर्व उन्माद चाललाय आणि म्हणून सध्या जग हे राम भरोसे आहे. राम भरोसे तरी चाललंय. बिचारे राम भरोसे तरी चाललंय. तर नो प्रॉब्लेम. सो बघूया काय-काय होतं पुढे अजून. भरपूर काय बघायचंय म्हातारपणापर्यंत. कारण त्यासाठी अशी एक एक पिढी निर्माण झाली पाहिजे, की युक्रेनचे जे नागरिक आपण बघतो, मला माहीत नाही खरं-खोटं काय आहे ते. कोण राईट, USA राईट, अमेरिका राईट, का रशिया राईट, का युक्रेन राईट? धिस इज नॉट अवर पॉइंट. बट व्हॉट इज द ऑब्झर्वेशन? युक्रेनच्या महिला, युक्रेनचे नागरिक, युक्रेनचे बालकांनी जो जो काही त्रास सहन केला असेल किंवा त्याच्यामध्ये राष्ट्रप्रेम दिसलं असेल, ते आपण नाही सहन करू शकत. जर भारतात एका शहरावर जरी एक अणुबॉम्ब पडला ना, तर अख्खं शहर आहे त्या गव्हर्नमेंटच्या नावाने बोंबट्या मारेल. आम्हाला हे द्या, आम्हाला ते द्या, आमची लाईट गेली, आमचं पाणी गेलं, आमचं हे गेलं. पण अख्खी डोळ्यासमोरची अख्खी प्रॉपर्टीज, वर्ष आयुष्यभराची कमाई सोडून त्या माऊलींनी त्या इस्रायल सॉरी युक्रेनच्या माऊलींनी अक्षरशः बॅगा घेऊन नवऱ्यांना बिचाऱ्यांना लढायला सोडून त्या दुसऱ्या देशांमध्ये निघून गेल्या. हे सांगायचा अर्थ त्या देशप्रेम काय असतं ते युक्रेनकडनं शिकायचं. मला माहित नाही राईट कोण रॉंग कोण, पण सांगण्याचा अर्थ असा की देशासाठी जगणं, देशासाठी लढणं, देशासाठी सर्वस्व अर्पण करणं ही पिढी निर्माण झाली पाहिजे. नंतर मग जात पात धर्म हा नंतर असतो. पहिले तिरंगा, नंतर उरलेले तर बाकीचे कलर. जगायचं तर तिरंग्यासाठी, सन्मान करायचा तिरंग्याचा, घरावर झेंडा लावायचा तर तिरंगा. ना मी हिंदू आहे म्हणून भगवा लावेल आणि मी पुन्हा परत मी कुठल्या तरी समाजाचा आहे म्हणून पिवळा लावेल. मी कुठल्या त्याचा समाजाचा आहे म्हणून मी हिरवा लावेल आणि मी कुठल्या तरी समाजाचा आहे म्हणून परत 7 कलरचा लावेल. या देशामध्ये जगण्याचा अधिकार आणि जर सर्वात उच्च सन्मान असेल तर तिरंग्याला आहे. ती पिढी निर्माण करण्याचं आपलं खऱ्या सर्वांचं कर्तव्य आहे, असं मला वाटतं. मग नंतर ते जातीपातीतून विभागून या देशाचे
फार अवघड होणार आहे. चला ठीक आहे, तो आपला विषय नाहीये, पण मुद्दाम विषय आला म्हणून मी सांगत असतो. कारण बिकॉज ऑफ लाईफ स्किल. कारण लाईफ स्किलसाठी तुम्ही 3 लाख रुपये जरी मोजले ना, तरी जे शिकवलं जाणार आहे तेच मी परवडतो इथं. परत एकदा सांगतो. सो पुन्हा परत आपल्या टॉपिकवर जाऊ. आपण होतो रिकॉल सेन्स, ब्रेन, अबॅकस, त्याच्यानंतर NLP, त्याच्यानंतर न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, त्याच्यानंतर आपण बघितलं की व्हिज्युअलायझेशन. आणि व्हिज्युअलायझेशन मध्ये आपण बघितलं की राईट आईज युनिट रॉड, लेफ्ट आईज, मी पुन्हा परत मला ट्रॅकवर घेऊन आलो, मी थोडासा बाहेर गेलो होतो ट्रॅकच्या बाहेर. आणि लेफ्ट आईज समोर, लेफ्ट रॉड. आणि आपल्याला आता सध्या आपण एकाच फिंगरने आपण मुवमेंट करूया की 99, प्लीज इकडे लक्ष द्या, 90 पहिले बघून घ्या, 90. आणि जस्ट राईट साईडला आलो 9. जे आधी बोललो ते पहिली क्रिया करायची, जे शेवटी बोललो ती शेवटी क्रिया करायची. सेट द झिरो. जर मी सेट द झिरो केलं तर 90 सुद्धा आन्सर लाईन पेक्षा लांब गेला आणि 9 सुद्धा आन्सर लाईन पेक्षा लांब गेला. सेट द झिरो म्हटलं की असं. पुन्हा परत 44, म्हणजे 40 टच झाला 10च्या रॉडवर आणि 4 हा टच झाला आन्सर लाईनला. -33, -30 इंडेक्स डाऊन, -3 परत युनिट रॉडवर डाऊन. आणि आन्सर इज द 11 +55. म्हणजे आता इकडे 60 झाला, इकडे 6 झाला. आन्सर इज द 66. 68, इकडे लक्ष द्या, 60 आणि इकडे 8. आता मात्र म्हणून आपण काल परवा जे काही प्रॅक्टिस केली, आता पिलांना आपण हे 3 महिने एक लेवल शिकवतो. साधारण 3 महिने म्हणजे साधारण 12 क्लासेस. वीकली एक क्लास साधारण 1.5 तासाचा, किंवा 2 क्लासेस 45-45 मिनिटाचे. यामध्ये जेव्हा तुम्ही खरोखर क्लासेस घ्याल तेव्हा विद्यार्थ्यांचा कसा क्लास घेतला पाहिजे, विद्यार्थ्यांची नोटबुक, त्यांना बीट्स ड्रॉ करायला सांगा, त्यांना बीट्सच्या व्हॅल्यू, अरुणाताई थोडासा जांभई छोटी घ्या, जेव्हा बीट्स ड्रॉ करायला सांगा, त्यांना पुन्हा परत डी कोडिंग, कोडिंग प्रॉपर झालं पाहिजे. त्यांना व्हॅल्यूचं बीट ड्रॉ करायला सांगा, व्हॅल्यूचं बीटच्या व्हॅल्यू लिहायला सांगा. त्याच्यानंतर त्यांना बोटांवर नंबर्स विचारा. याला आपण बघितलं होतं की फ्लॅश कार्ड, व्हॉट इज द मिनिंग ऑफ फ्लॅश कार्ड. एका ताईने माझ्याकडे सांगितलं की तुम्ही फ्लॅश कार्ड देत नाही म्हणून मी ऍडमिशन घेत नाही. तिच्यासाठी तिने 45,000 भरले. आपल्या फॅमिलीत पण अशा ताई आहेत बरं का, की ज्या ताई 4 घरं फिरून आल्या, ज्या ताईंनी 4 घरं 45, 20,000, 25,000, 30,000 अशा भरून आल्या. आणि मग त्यांना वाटलं की शेवटी काय खरं आहे, तर ब्रेन ट्रेन चांगलं आहे. म्हणजे असं काही नाही की आपण कुठली जाहिरात करत नाही, पण सांगण्याचा उद्देश असा आहे की मार्केटमध्ये खूप साऱ्या चटकमटक जाहिराती आजकाल सोशल मीडियावर येतात. पण रियालिटी नंतर हळूहळू समजायला लागते, की मग त्यांच्या एक एक टर्म्स अँड कंडिशन बाहेर येतात. मग त्यांची बॅग घ्या, त्यांचा टी शर्ट घ्या, त्यांच्या लोगोला 20,000 रुपये द्या. मग त्यांचं नाव वापरायचं असेल तर एवढे द्या. त्यांचं नंतर मग लेव्हल 1ची एवढी, लेव्हल 2ची एवढी. मग परत तुम्ही जर 2,000 रुपये विद्यार्थ्यांकडनं घेतले तर त्यांना 20% रॉयल्टी द्या. म्हणजे जर तुम्ही 3,000 रुपये घेतले तर त्यांना 600 रुपये त्याच्यातले पाठवा. हे सर्व असं मार्केटमध्ये चालतं. पण तरी पण आपण आपल्या ऑडिटरच्या नियमानुसार, किंवा मी सांगितलं होतं काल परवा की आपण 90,000 रुपये आत्ताच ॲपसाठी खर्च केले होते. आणि आपलं जवळजवळ लवकरच आपण आपला स्वतःचा एक प्रॅक्टिस ॲप पण आणतोय. त्यासाठी 2, 2.5, 3 लाख रुपये जे काही खर्च करावा लागतात तो करतोय आपण स्वतःचा ॲप. कारण एका 6 महिन्यासाठी 90,000 देणं, त्याच्यापेक्षा वन टाइम इन्व्हेस्टमेंट करून स्वतःचं ॲप बनवलं कधीही चांगलं. आणि मग त्याच्यासाठी वर्षाला 60-70 हजार रुपये मेंटेनन्स चार्जेस, म्हणजे सर्व्हरचा खर्च आणि त्याला पुरवणारे इंजिनियर, त्याला सर्व्हिस पुरवणारे इंजिनियर यांचा एक ॲग्रीमेंट. म्हणून हा एक सर्व खर्च व्हावा म्हणून आपण एक नॉमिनल काहीतरी विद्यार्थ्यांच्या मागे त्यांना अनलिमिटेड प्रॅक्टिस पेपर, मुलाने लेव्हल 1ला ऍडमिशन घेतलं त्याला अनलिमिटेड प्रॅक्टिस पेपर अवेलेबल असतील. मग पुन्हा परत जेव्हा कॉम्पिटिशन येईल तेव्हा कॉम्पिटिशनचे पेपर वेगळे असतील, पुन्हा परत कॉम्पिटिशन होईल. असा एक सुंदर सेटअप आपण करतोय. आपण पण जगाच्या, म्हणजे आपण एकदम बेसिक वर खेळतो की जे कोणीच करत नाही. म्हणजे काय, मी सांगितलं ना की आपण सुरुवात केली होती अंगणापासून, एका ग्राउंड पासून, तर आपण डिजिटल प्लॅटफॉर्म पर्यंत आलो. तसं या जगामध्ये कोणीही हाताने बनवलेल्या टूलवर कोणीच प्रॅक्टिस करत नाही, ते फक्त ब्रेन ट्रेनरवर होतं. आणि म्हणून तिथून तर
डिजिटल प्लॅटफॉर्म, डिजिटल ऍपच्या पर्यंत हा एक प्रवास आपण आपला ब्रेन ट्रेनचा आहे. आणि त्या सर्व फॅसिलिटीज इनडायरेक्टली तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना शिकवताय त्या विद्यार्थ्यांची मोर प्रॅक्टिस, मोर एक्सलन्स, मोर कॉन्फिडन्सली त्यांना ते त्यांचं ब्रेनची एक्सरसाइज व्हावी, त्यासाठी जे जे आपल्याला अवेलेबिलिटी करता येईल ते आपण बेस्ट ऑफ द बेस्ट ऑफ द बेस्ट पुरवणार आहेत. म्हणून आत्ता जरी जे आपलं ऍप होतं कॉम्पिटिशनचं, मला याच्यात कोण सिनियर ताई मला माहीत नाही, पण त्यांना माहिती दिस इज अ व्हेरी बेस्ट ॲप. आणि सुरुवातीला आम्ही स्वतःच कंप्लेंट करत होतो की आन्सर कसं टाईप करायचं, 20 मिनिट लागतात, 20 मिनिटापर्यंत विद्यार्थ्यांचे पेपर कंप्लीट होत नाही. अँड आफ्टर दॅन मुलं 3 मिनिटात, म्हणजे पेपर, एक अशी वेळ होती की 20 मिनिटात मुलांकडनं पेपर कंप्लीट होत नव्हता. तेच मुलं आफ्टर प्रॅक्टिस 4 मिनिट, 3 मिनिट, 5 मिनिटात पेपर कंप्लीट करत होते. दिस इज अ चेंज, दिस इज अ रिव्हॉल्युशन. हा एक मोठा बदल मुलांमध्ये जाणवला. आणि पुन्हा परत आपण आपल्या प्रॅक्टिसवर जाऊ. पुन्हा परत 68, आणि म्हणून 10च्या रॉडवर 60 बघता आला पाहिजे, आणि युनिट रॉडवर 8 बघता आला पाहिजे. -66 करून बघा, +5, -6, +8, -4, +2, +10. What is the answer? Answer is 17. answer is 17. 17. हा भाऊ, बोटांवर दाखवू शकतो ना आपण. आन्सर इज बोला म्हणजे ठीक आहे, म्हणजे आपण, मला उद्देश काय होता, काय हरकत नाही. बोटांवर दाखवलं की मला लगेच लक्षात येतं की रिझल्ट किती येतोय, किती ताईंना दिसलं, किती ताईंना हे दिसतंय. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन प्लीज एव्हरी वन. अगेन पुन्हा परत रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 28 बोटांवर नाही करायचं, मेंटल अरिथमेटिक. सर्वात तिसरी जी जादू आहे. बरं, तुमच्या माहितीसाठी सांगतो, इकडे लक्षात द्या सर्वजण, माहितीसाठी मुद्दाम सांगून ठेवतो. हे जे तुम्ही आता कॅल्क्युलेशन करणार आहेत, मला माहिती आहे 5%, 10%, 20% ज्या काही ताईंना येईल, हे शिकवण्याची कला कमीत कमी 1-1.5 वर्ष लागते बरं का यायला. यायला म्हणजे ते हे जे तुम्ही आता करणार आहेत ना, हे इतर क्लासमध्ये ऍडमिशन घेतलं तर डोंबल्याचं पहिले त्या मास्तरलाच दिसत नाही. त्या मास्तरला डोंबल्याचं दिसत नाही की हे शिकवावं कसं, त्यालाच कळत नाही. त्याच्यामुळे मग विद्यार्थ्यांना काय डोंबल्याचं दिसणार आहे, परत क्लिअर करतो तुम्हाला. म्हणून ही साधना यायला 1-1.5 वर्ष लागते. पण ही ही असं समजायचं की एक आपलं देणं आहे, किंवा आपण 15 वर्षापासून हा रगडा पॅटीस रोज दळण दळायची सवय झाली, म्हणून हे अलगदपणे तुमच्यापर्यंत, हा जो माझा 15-20 वर्षाचा अनुभव आहे, मी तो तुमच्यापर्यंत म्हणजे रेडी रेकनर किंवा रेडी प्लेट जी काही सजून आहे ना, गुलाबजामुन बहुत अच्छे लगते, पण सांगितलं की वाह 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 अच्छे लगते, सरांना आवडतात की नाही, गुलाबजामुन बहुत अच्छे लगते, पण सांगितलं वाह 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 वाह, बट मार्केट में जाके खवा लाना पड़ेगा, फिर बनाना पड़ेगा, फिर तळना पड़ेगा, फिर हो त्या गुळाच्या पाकात टाकावा लागेल, आणि मग त्याला 2 दिवस वाळू द्यावा लागतील, आणि मग तिसऱ्या दिवशी खायचा. मग तुम्ही म्हणाला, अरे रे 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 रे, बघा प्रॉब्लेम कसा आहे लाईफचा. मग जर आत्ता रेडीमेड कोणी आणला तर कसं वाटतं, वा 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 वा. आणि जर मेहनत करायला सांगितली तर लगेच म्हणतो, अरे रे 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 रे. लाईफ श्वासांबरोबर असं चालू असतं. अरे रे 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 रे, वा 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 वा. कधी वा 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 वा, अरे रे 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 रे. जर सांगितलं साहेबांनी उद्या गोव्याला जायचंय, सर्वजण अचानक म्हणतील, अरे वा 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 वा. लगेच मैत्रिणींना, वी आर गोइंग टू गोवा, ऑन द वे ऑफ गोवा, लगेच स्टेटसला उद्या लगेच ठेवणार म्हणजे ठेवणार. वी आर गोइंग टू गोवा आणि ऑन द वे गोवा. पण परत एकदा सांगतो, पण जर सांगितलं की गोव्याला जायचंय, पण 50 किलोमीटर सायकल आणि 50 किलोमीटर पायी चालायचंय, असं टप्प्याटप्प्याने जायचंय, तुम्ही लगान म्हणा, अरे रे 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 रे. लगेच म्हणणार, अरे रे रे रे, प्रॉब्लेम हा आहे. पण परत एकदा सांगतो मी तुम्हाला, की म्हणून श्वासांबरोबर कसं जगायचं. मी तुम्हाला सांगितलं की अपेक्षा करू नका, साहेब तर सांगतील थोड्या वेळाने येऊन तुमच्या कानात सांगतील की उद्या सकाळी गोव्याला निघायचंय मॅडम, 5 वाजता मॅडम, बॅग तयार. पण परत ऑफर येईल नंतर की 50 किलोमीटर पायी जायचं आणि 50 किलोमीटर सायकलवर जायचंय. मग तुम्ही म्हणाल तुमचं गोवा, आणि तुम्ही तिकडे झक मारा आणि तिकडे जात बसा. असं मग अरे रे रे येतं. सांगण्याचा अर्थ असा आहे, लाईफ असंच असतं. लाईफ असंच असतं, परत सांगतो. प्रत्येक वेळेस
वा 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 भेटेल असं गॅरंटी नाही. त्याच्यासाठी अरे रे रे आणि वा 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 याचं बॅलन्स करावं लागतं. म्हणजे यालाच म्हणतात की कर्म सिद्धांत. जे स्ट्रगल करतोय आपण, मेहनत करतोय, त्याच्यामध्ये जॉय फील करा. पेन इंटू जॉय. ज्याला पेन म्हणतो आपण, ज्याला पेन म्हणतो, ज्याला त्रास म्हणतो, ज्याला आपण हार्डवर्क म्हणतो, त्याच्यामध्ये स्वतःला जॉय फील करा. जॉय फील करा. ओके. हा सांगतो, परत सांगतो, काही काळजी करू नका, सर्वच होणार आहे. नो प्रॉब्लेम. सो पुन्हा परत जॉय फील करा, म्हणजे सर्व जॉयफुल होतं. सो पुन्हा परत रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 21 लेफ्ट लेफ्ट आईजकडे 10च्या रॉडवर 20 आणि युनिट रॉडवर 1 दोघं ठिकाणी थम अप करा. प्लस 55 दोघं दोघं ठिकाणी इंडेक्स डाऊन करा. प्लीज प्लीज बोलू नका फक्त. शांततेत आन्सर बघा काय दिसतंय. आन्सर काय दिसतंय ते शांततेत बघा. 21 आपण सुरुवातीला बघितलं होतं आणि नंतर 55 बघितलं. आणि म्हणून तुम्हाला आन्सर दिसत असेल, व्यवस्थित बघा. आन्सर इज द 76 दिसत असेल. 76 दिसत असेल. -66 +5 +20 -21 +51 आणि शांततेत बघा 10च्या रॉडवर काय आणि युनिटच्या रॉडवर काय आणि पोटांनी दाखवा. 10च्या रॉडवर जे दिसलं असेल प्रामाणिकपणे, काही काळजी नका करू. 10च्या रॉडवर जे दिसलं असेल ते दाखवा आणि युनिट रॉडवर जे दिसलं असेल ते दाखवा. दाखवा अश्विनीताई, काय दिसलं 10च्या रॉडवर, काय दिसलं युनिट रॉडवर, काय दिसलं. सेट द झिरो, सेट द झिरो, आय एम नॉट हॅपी. सेट द झिरो, सेट द झिरो. पुन्हा परत 21 मी रिपीट करण्याचा प्रयत्न करतो, पण माहित नाही मला तेच कॅल्क्युलेशन पुन्हा रिपीट होईल का, कारण माझ्यासमोर काहीच लिहिलेलं नसतं, पण आय विल ट्राय. 21 +55 -66 +51 -11 +4. आन्सर इज शो मी ऑन युअर फिंगर्स. तुमच्या बोटांवर दाखवा मला. बोटांवर दाखवा. नाव रिझल्ट इज बेटर. काही हरकत नाही. नाव रिझल्ट इज बेटर म्हणजे बऱ्यापैकी सर्वजण करतायत. ओके ना. पण काही जणांचे रॉंग आहेत. काही जणांचे रॉंग आहेत. ठीक आहे. म्हणजे ट्राय तरी दिसतायत. ठीक आहे ना, नो प्रॉब्लेम, चलताय. ते प्रयत्न तरी करतायत. करेक्ट. प्रयत्न करतायत तुम्ही. ओके ना. सो माहित. करेक्ट आन्सर. करेक्ट आन्सर इज, तुम्ही दाखवा मला परत. आन्सर दाखवा ना, मग मी सांगतो ना तुम्हाला. आन्सर करेक्ट आहे ना तुमचा. स्वतःवर गॅरंटी पाहिजे ना आपल्याला. नो चिटिंग विथ अवर ब्रेन. ब्रेनशी चिटिंग करू नका. जे दिसतं ते प्रामाणिकपणे दाखवा. नाही आलं तर नाही आलं यार, डॅश करून द्या. नाही आलं मला, पण ब्रेनला चिटिंग नाही करायची. आता या ताईंना, प्रज्ञाताईंना 59 दिसलं, त्यांनी प्रामाणिकपणे 59 दाखवलं. प्रॉब्लेम काय असतो, हा बीट्स आहे ना 59चा. समजा काय होतं की 5 थोडा हल्ला, 5 मधला एखादा बीट शिकले तिकडे हल्ला तरी आन्सर चुकतो. म्हणजे हे अबॅकस टूल मी असं सांगतो, एवढं कॉन्सन्ट्रेट करता आला पाहिजे डाव्या हाताने, की मुलं कथ्थक करतायत, डान्स करतायत, तरी पण त्यांना याचा याचा झिरो ग्रॅव्हिटीमध्ये असं बीट हलायला नको. जोपर्यंत ते बीट हलवत नाही बोटांनी तोपर्यंत हलायला नको. इतकं कॉन्सन्ट्रेट झालं पाहिजे. पण मुलं चंचल आहेत. ते लगेच असे हलतात, लगेच असे हलतात, लगेच असं होतं, लगेच असं होतं, लगेच त्यांचं चालूच असतं. आणि म्हणून मी सांगत असतो की तुम्हाला बेस्ट ऑफ द बेस्ट क्वालिटी काय असते स्टुडंटची, दोज आर इन आय कॉन्टॅक्ट. मी का तुम्हाला कॅमेरा ऑन करायला लावलो. आता काही जण कॅमेरा ऑन करायचा पण त्यांना त्रास होतोय, तर दिस इज नॉट माय रिस्पॉन्सिबिलिटी. तर उद्या त्यांच्या डोक्यात नाही उतरलं, दिस इज नॉट माय रिस्पॉन्सिबिलिटी. उद्या त्या नाही ऍडमिशन घेणार, कारण ज्यांची ज्यांची हिंमत पण नाही होत
की मला कॅमेरा ऑन करून बसायचं, ते नाही ऍडमिशन घेणार. ते म्हणतात नको बाबा जाऊ द्या, नको बाबा जाऊ द्या, बिकॉज ऑफ इज ओन अवर डिसिप्लिन. सांगण्याचा अर्थ काय होतो की आय कॉन्टॅक्ट, हु इज द गुड स्टुडंट. तुम्ही टीचर असाल तर तुम्हाला माहिती आहे, क्लासमध्ये 50-100 मुलं बसलेले असल्या ना, जो तुमच्या नजरेत नजर टाकून कायम तुमच्या क्लासमध्ये बसलेला असतो ना, दिस इज अ क्लास वन स्टुडंट. कारण तोच गुड स्टुडंट असतो तुमच्यासाठी, का तो तुमच्या डोळ्यात डोळे टाकून बघत असतो आणि सर्व तुम्ही जे बोलतात ना ते त्याच्या डायरेक्ट डोक्यात जात असतं. पण जो आहे ना, कायम असा हालचाल करेल, जो कायम नाकातोंडात बोटं घालत बसेल, तो 2-2 मिनिटात तुमच्या क्लासरूमच्या बाहेर जात असतो. 2-2 मिनिटात बाहेर फिरत असतो तो, वंडरिंग 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 करत असतो, बिकॉज नॉट कॉन्सन्ट्रेट. म्हणून मी तुम्हाला सांगितलं पहिल्या दिवशी, व्हॉट इज द गुड क्वालिटी. हे बघा, त्याच्यासाठी ना लेकरांना आहे ना, आपले लेकर असो का सर्वसामान्यांचे लेकर असो, एकदम इथिक्स क्लिअर पाहिजे. घाम काढायला पण शिकवलं पाहिजे. मोठ्या झाडाखाली लहान झाडाची उन्नती होत नाही, म्हणून लेकरांना 2-2 हजाराची बुटं घेऊन द्या, पण 5-5 किलोमीटर पळवा त्यांना. तुम्हाला वाटतंय ना याची तब्येत जमत नाही किंवा 2 घास चांगले खात नाही, एक 10 रुपयाची दोरी घ्या आणि 2-2 हजार रोपजम करायला सांगा. जेवढे जास्त कष्ट करतील ना, तेवढी महासत्ता देश बनेल. या पिढीला कष्ट